नमस्कार. शासनाच्या वतीनं इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी NMMS ही जी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती आणि या शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील 4 वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. परंतु शासनानं गेल्या वर्षीपासून ही शिष्यवृत्ती बंद केली आहे आणि ही शिष्यवृत्ती पुन्हा पूर्ववत चालू करावी अशी मागणी करत आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील हे या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेत. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि या आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे ते मोरे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नक्की मागणी आहे? किती वर्षांपासून ही शिष्यबंद आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुधीर मोरे. विद्यार्थ्यांना NMMS चे विद्यार्थी आपण जसा उल्लेख केला आता, त्यामध्ये ही जी केंद्रीय एक परीक्षा असते NMMS ची, जी 8वीच्या मुलांना देता येते आणि त्यांना केंद्रातून ती स्कॉलरशिप मिळतेच. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2018 साली सारथी या संस्थेची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ती संस्था आपण स्थापन केलेली आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून 8वीमध्ये जी NMMS ची परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना सारथीकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात होती. सर्वसामान्य घरातील जे काही मराठा समाजाचे विद्यार्थी असतील, मुलं असतील, मुले असतील, त्या सगळ्यांना त्या स्कॉलरशिपचा शिक्षणासाठी मदत होत होती. परंतु 1 वर्षापासून शासनाने कुठलीही कल्पना न देता ते अचानक स्कॉलरशिप बंद केल्यामुळे बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. विशेषतः मुलींच्यासाठी ती स्कॉलरशिप अतिशय उपयुक्त ठरत होती. ज्या मुलींचे घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्या मुली ह्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून 12वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्यांना त्या स्कॉलरशिपची मदत होत होती. पण सध्या ती स्कॉलरशिप बंद झाल्यामुळे या मुली विवंचित आहेत, पालक देखील विवंचित आहेत. आपलं सरकार मुली शिकल्या पाहिजेत, बेटी बचाव बेटी पढाओ हे आंदोलन एका बाजूला सुरू असताना तेव्हा लाडकी बहीण योजनासारखी चांगल्या योजना सरकारनं चालू केलेल्या आहेत. पण ह्या लाडक्या बहिणींची जी मुलं आहेत, लाडकी बाची असेल, लाडका बाचा असेल, त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं कुठेतरी काम आता सध्या होतंय की काय, हा प्रश्न पालकांच्या मध्ये आहे आणि विविध समाजातील विविध स्तरांमध्ये हा समस्या जाणवते आहे. शासनाने याच्यावरती ठोस निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ही स्कॉलरशिप सुरू करावी. अन्यथा मी सुधीर मोरे, ॲडव्होकेट सुधीर मोरे, मंत्रालयाच्या समोर किंवा आझाद मैदानामध्ये मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा मी या माध्यमातून देतोय. नक्कीच या निमित्तानं आपल्याबरोबर काही पालक आहेत, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आपण जाणून घेऊया. काय नक्की प्रॉब्लेम येतो? कारण ही शिष्यवृत्ती बंद झाली. NMMS ची परीक्षा ही सुरू राहिली पाहिजे आणि त्यामुळे गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होतो आणि जे गरीब विद्यार्थी आहेत ते 4 वर्ष त्याचा लाभ होऊन ते शिकू शकतात. नक्कीच ही शिष्यवृत्ती पुन्हा एकदा नव्यानं चालू झाली पाहिजे, कारण गोरगरीब मराठा समाजातील जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती एक चांगला पर्याय ठरू शकते. त्यांच्या शिक्षणासाठी चांगला एक मार्ग, चांगला मोठा मार्ग ही शिष्यवृत्ती ठरू शकते. परंतु शासनानं ही शिष्यवृत्ती बंद केलेली आहे. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. काय सांगशील की कितवीला आहेस तू? कुठल्या शाळेतून आलास? नमस्कार, मी समर्थ प्रताप मोरे 8वीमध्ये शिकत आहे. शासनाने जे शिष्यवृत्ती बंद केली 8वी NMMS, त्याच्या जोरावरती माझं शिक्षण चालत होतं. आता मला असं वाटतंय की घरातली माझं शिक्षण थांबवतात की काय, त्याच्या जोरावरती माझं शिक्षण चालू होतं. मी आर्थिक परिस्थिती माझी गरीब आहे, त्याच्यावरती माझं शिक्षण चालू होतं. ते शासनाने चालू करावी, एवढंच बोलतो. नक्कीच या आणखी काही विद्यार्थिनी आहेत, काय सांगशील? माझे नाव अनन्या प्रताप पाटील. मी आता 8वीमध्ये शिकत आहे. महाराष्ट्र शासनाने जी सारखी शिष्यवृत्ती 8वीच्या NMMS साठी चालू केली ती बंद केली, ती पुन्हा एकदा चालू करावी अशी माझी विनंती. तुला काय सांगायचं? माझे नाव सरस्वती चव्हाण आहे. गेली 8 ते 10 वर्षापासून महाराष्ट्र शासन सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती पुरवत होते, परंतु गेल्या वर्षीपासून सारथी बंद करण्यात आलेली आहे. माझी अशी विनवणी आहे शासनाला की या वर्षापासून आतापासून सारथी सुरू करावी व आम्हाला सारथी पुरवावी. ठीक आहे, आपल्याबरोबर आणखी एक माता पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नक्की प्रॉब्लेम आलेला आहे? कारण शिष्यवृत्ती खरं तर मराठा समाजातील मुला मुलींसाठी चांगला एक मार्ग होता, परंतु ते आता थांबवलेले आहे. काय पालक म्हणून काय तुम्हाला वाटतं?
सारखी स्कॉलरशिप मुलींना मिळत होती त्यामुळे मुलींना शिक्षणात आनंद वाटत होता. पण काही मुलींची परिस्थिती अशी असते की म्हणजे त्या स्कॉलरशिप मधून त्यांना शिक्षणात मदत होत होती, परंतु सरकारने ही योजना बंद केल्यामुळे मुलींना खूप अडचणी येत आहेत. लवकरात लवकर म्हणजे ही योजना चालू करावी पुन्हा एकदा, जेणेकरून मुली म्हणजे ही परीक्षा देऊन पुढे जाऊ शकतील. बाकीच्या योजनांमध्ये सरकार पैसे गुंतवत आहे, पण मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती का बंद करताय? इतर योजनांप्रमाणे ही योजना सुद्धा चालू ठेवावी सरकारने, ही आमची विनंती. नक्कीच शासनानं जी NMMS जी शिष्यवृत्ती थांबवलेली आहे ती पुन्हा एकदा नव्यानं चालू करावी, कारण इतर योजना ज्याप्रमाणे शासन चालू ठेवतंय, अनेक योजना ज्या आहेत, लाडकी बहीण योजनेसारखी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जसं महिन्याला 1500 रुपये दिले जातात, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीची जी ही मुलं आहेत, भाचा आहे, भाची आहे, यांच्याही शिक्षणासाठी दिली जाणारी जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती पुन्हा नव्यानं चालू करावी अशी मागणी पालक विद्यार्थी यांच्याकडून करण्यात येते. शिवाय लवकरात लवकर या योजनेबाबत ठोस निर्णय शासनानं घ्यावा, अन्यथा मंत्रालयासमोर अथवा आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ॲडव्होकेट सुधीर मोरे यांनी केला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.